नमस्कार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कमेंट्स करून सांगा प्लीज की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का आणि तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसतीये का, जेणेकरून आपल्याला लाईव्ह स्टार्ट करता येईल. दिलीप पेरे दादांची मला कमेंट्स आली आहे की व्यवस्थित आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. नमस्कार, मी प्राध्यापिका श्वेता राजेश्वर कल्याणकर, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद इथे वरिष्ठ संगीत विभागामध्ये मी कार्यरत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सांस्कृतिक विभाग जो आहे, सांस्कृतिक विभागामध्ये मी शहर संघटक औरंगाबाद म्हणून काम करते. सर्व व्ह्यूअर्स थोडेसे लाईव्ह येईपर्यंत हा जो कोरोनाचा काळ आहे, या कोरोनाच्या काळाला साजेसं एक छानसं गीत मी आपल्यासमोर सादर करते. कारण की मी एक मूळतः गायिका देखील आहे. त्याच्यामुळे आणि बऱ्याच जणांनी असं विनंती केली होती की ताई तुम्ही जेव्हा लाईव्ह याल तर तुम्ही एखादं तरी गाणं म्हणा. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी बाकीचे सगळेजण येईपर्यंत एक गीत या प्रसंगाला साजेसं असं एक गीत सादर करण्याचा प्रयत्न करते. ही एक विश्व प्रार्थना आहे त्यासाठी. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले या भाळजांचे भूतयाचा सोबती, सापडे ना वाट जाना भूतयाचा सारथी. हरवले आभाळजांचे भूतयाचा सोबती, सापडे ना वाट जाना भूतयाचा सारथी. साधना करते तुझी, साधना करते तुझी, नित्य तव सहवास रे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. ही एक विश्व प्रार्थना म्हणून मी आपल्या माझ्या या विषयाला मी सुरुवात करणार आहे. विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आदर्शगाव पाटोदा या पेजवरती आलेल्या सर्व व्ह्यूअर्सचं मी मनापासून स्वागत करते. सुरुवातीला दिलीप पेरे दादा यांनी मला विनंती केली होती की त्यांनी फोन केला आणि ताई तुम्ही आमच्या या पेजवरती आपलं विचार व्यक्त कराल का, असं त्यांनी विचारलं मला. आणि मला खूप आनंद झाला की राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिवाय स्वच्छता अभियान हे जे आहे याच्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असं हे गाव आदर्शगाव पाटोदा. आणि इथे जे सरपंच आहेत भास्करराव पेरे पाटील दादा यांचं काम पाहून खूप इच्छा आहे की त्या गावाला जाऊन भेट द्यावी अशी. आणि
ह्या दोघांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी ही जी संधी दिली त्याबद्दल. मला आज जो विषय देण्यात आलेला आहे तो असा की कोरोनाच्या काळामध्ये जे मानसिक स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्याचा समतोल राखण्यासाठी संगीत थेरपीची भूमिका काय आहे. आपण पाहतोय सगळीकडे कोरोनाचा काळ असं सगळीकडे म्हटलं जाते, आणि कोरोना हा बॉडीमध्ये न जाऊ देण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, काय काय उपाययोजना केल्या पाहिजे, सॅनिटाईज कसं केलं पाहिजे, मास्क कुठला लावायचा, कसा लावायचा, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत आपल्याला प्रसिद्धी माध्यमाच्या द्वारे किंवा आपले जे शासन आहे आपल्याला प्रत्येक वेळी सांगत आहे की काय काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि कसं कसं आपण खबरदारी ही बाळगली पाहिजे. पण माइंडच्या बाबतीमध्ये काय, म्हणजे मनाच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे अशा या काळामध्ये. कारण की हे कोरोनाचं जे संकट आपल्यावरती आलेलं आहे, या कोरोनाच्या संकटामध्ये सगळीकडे भयभीत वातावरण निर्माण झालेले आहे आणि या भयभीत वातावरणामुळे सगळीकडे ताणतणाव वाढलेला आहे, चिंता वाढलेली आहे. सगळ्यांवरती आपल्या वैश्विक संकट आलेलं आहे, आर्थिक संकट आलेलं आहे आणि या आर्थिक संकटामुळे आपली चिंता वाढली आहे, आपला ताण वाढलाय आणि हा ताण न येऊ देण्यासाठी किंवा हा ताण कमी करण्यासाठी एकदम तर आपण हे करू शकत नाही, तर मग हा ताण कसा काय कमी करू शकतो, तर त्याच्यामध्ये एक प्रभावी असं माध्यम संगीत हे एक आहे असं म्हणता येईल. संगीतामध्ये इतकं सामर्थ्य आहे की म्युझिक म्हणतात की म्युझिक इज ऍक्ट ॲज अ मेडिसिन, म्हणजे म्युझिक हे जसं काही औषधाप्रमाणे काम करतं आणि म्हणून मग संगीत थेरपीची भूमिका काय आहे हे विचार मी आज आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. माइंडसेटच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की गार्बेज इन आणि गार्बेज आउट, म्हणजे आपण जो मनात विचार करतो तोच ऑब्व्हियसली बाहेर पडत असतो. जर आपण आपल्या मनामध्ये कचरा भरला तर तोच बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे मनामध्ये विचार करत असताना चांगले विचार करायला पाहिजेत. पण हे संकट ओढवलेलं आहे कोरोनाचं आणि अशा वेळेला मनात चांगले विचार कधीच येत नाही. म्हणतात ना की मन जे चिंतत ते वैरी पण चिंतत नाही कधी. म्हणून या मनाला कसं थांबवलं पाहिजे, आणि हा सततचा ताण वाढल्यामुळे सतत ताण येऊन आपल्या ज्या शरीरामध्ये अनुकंपी मज्जासंस्था असतात त्याच्यामुळे काय होतं की हार्मोनल आपली जी सिस्टीम आहे ती इम्बॅलन्स होते आणि ही हार्मोनल सिस्टीम इम्बॅलन्स झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलिन नावाचं जे हार्मोन्स आहेत ते तयार होतात आणि ते हार्मोन तयार झाल्यामुळे आपल्यामध्ये हृदयविकारासारखे आजार, बीपी सारखा आजार, शुगर सारखा आजार, ऍसिडिटी सारखा आजार, हे असे आजार उद्भवत असतात. मग ही चिंता आपण संगीताच्या माध्यमातून कमी कशी केली पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणतात की म्युझिक थेरपी ही खूप चांगल्या प्रकारे काम करते. आता सगळ्यांना असं वाटतं की संगीत म्हणजे काय, तर कुठलंही गाणं ऐकलं तर म्हणजे म्युझिक थेरपी आहे का, तर नाही. म्युझिक थेरपी चे दोन प्रकार आहेत. एक आहे रिसेप्टिव्ह म्युझिक थेरपी आणि एक आहे ऍक्टिव्ह म्युझिक थेरपी. रिसेप्टिव्ह म्युझिक थेरपीमध्ये हे जे म्युझिक थेरपिस्ट असतात किंवा हे जे डॉक्टर्स असतात म्युझिक थेरपी देणारे, तर ते रिसेप्टिव्ह म्युझिक थेरपीमध्ये त्या क्लायंटला किंवा त्या पेशंटला तुमचा जो आजार आहे त्या आजारानुसार तुम्ही कोणता राग ऐकला पाहिजे, तुम्ही कुठल्या प्रकारचं संगीत ऐकलं पाहिजे ह्याची ट्रीटमेंट तुम्हाला देतात. आणि ऍक्टिव्ह म्युझिक थेरपीमध्ये ज्यांना खूपच जास्त सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, जे मनोरुग्ण आहेत, त्यांनाच ऍक्टिव्ह म्युझिक थेरपीची गरज भासते. तसं तर सगळ्यांनी जरी संगीत शिकलं तरी खूप चांगलंच आहे, ज्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढते. ह्या सगळ्या गोष्टी संगीताच्या माध्यमातून घडतात. खरं पाहिलं तर संगीत ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे,
पण म्युझिक थेरपी ही जास्त आपल्याला बाहेर देशामध्ये पाहायला मिळते. आता अशातच मी एक न्यूज वाचली आपल्याच औरंगाबादमध्ये की हे जे कोरोनाग्रस्त पेशंट आहेत त्यांना म्युझिक थेरपी दिली जाते. जसं की बाहेर राज्यांमध्ये किंवा बाहेर देशामध्ये म्युझिक थेरपी ही दिली जाते, तर तसंच आता आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देखील जे कोरोनाग्रस्त पेशंट आहेत त्यांना म्युझिक थेरपी द्यावी असं म्हणून पेपरला न्यूज मी वाचलेली आहे. जर ताणतणाव, पण हा कोरोनाचा काळ जो आहे यामध्येच खरंच ताणतणाव असतो का? तर नाही. दैनंदिन आयुष्यात देखील आपल्याला चिडचिड होते, कधी राग होतो. सतत माणूस कामामध्ये व्यस्त असतो आणि या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपला जो समतोल आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, ते जे समतोल आहे तो टिकून राहत नाही. शेवटी माणूस आहे, त्यांना राग येतो, चिडचिड होतच असते. आणि ही संगीताच्या माध्यमातून मग कुठले राग ऐकले पाहिजे. सुरुवातीला हे जे म्युझिक थेरपिस्ट असतात किंवा ते सायकोलॉजिस्टच्या मदतीने, म्हणजे मी पण एक रिसर्च केलेला आहे, ज्या महिला आहेत महिलांवरती रिसर्च केलेला, सायकोलॉजिस्टच्या मदतीने मी मेंटल हेल्थ बॅटरी नावाची जी सायकोलॉजिकल टेस्ट आहे ती सायकोलॉजिकल टेस्ट घेऊन त्यांची प्री टेस्ट घेतलेली आहे. त्यांचे जे आजार आहेत किंवा त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, हायपर टेन्शन आहे, हे शुगर आहे, ॲसिडिटी आहे, असे जे काही आजार त्यांच्यामध्ये मला दिसले प्री टेस्टमध्ये, त्यांची चिंता करण्याची क्षमता खूप जास्त वाढली आहे. आणि त्यांना मग नंतर म्युझिक थेरपी दिली त्यांच्या प्रॉब्लेम्सनुसार. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की आता पोस्ट टेस्ट घेतली आहे आणि पोस्ट टेस्टमध्ये काय बदल मला दिसले, तर अतिशय चांगले बदल त्यांच्यामध्ये दिसलेले आहेत. मला एक सांगायचं की सुरुवातीला मी माझे विचार व्यक्त करते आणि नंतर मग तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये राग थेरपी आहे. तुम्ही आता म्हणाल मला की ताई तुम्ही हे जे सगळं सांगताय, संगीताबद्दल सांगताय आणि आम्हाला तर काही संगीतामधलं किंवा रागांमधलं काहीच कळत नाहीये. तर असं काही नाहीये. काही जण मला म्हणतात की खेड्यांमध्ये कुठलं आलंय संगीत, तर असं नाहीये. खरं तर खेड्यांमध्ये संगीत आहे. ज्या धबधब्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, परत खेडेगावामध्ये जे भजन केलं जातं सकाळी, मला तर माझ्या गावाची आठवण येते की माझ्या गावामध्ये जे संस्कार माझ्यावरती जे खरंच संगीताचे घडले ते मी त्याच्यामुळेच घडले की काय असं मी म्हणते. मी नांदेड जिल्ह्यामधलं माझं अर्धापूर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये लहानपणी आम्ही पाहिलं, एक विषय निघाला म्हणून मी सांगतेय की त्यावेळेला गावामध्ये सकाळी मंदिरामध्ये जो लाऊडस्पीकर असायचा त्याच्यामध्ये भोपाळीचे स्वर मला सकाळी ऐकायला मिळायचे आणि सायंकाळी रोज भजन केलं जातं, सकाळी काकड आरती केल्या जायची. आणि हे सगळं ऐकून गावातलं वातावरण पण खूप चांगलं व्हायचं. कारण की मी हा जो विषय घेऊन जेव्हा सगळ्यांना मी म्हणते की तुम्ही संगीत ऐकलं पाहिजे, तुम्ही म्युझिक थेरपी केली पाहिजे, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही ते शेअर केले पाहिजेत, आणि असं केल्याच्या नंतर काय होईल, तर बरेच जण मला विचारतात की तुम्ही खेडेगावातल्या लेडीसाठी, म्हणजे जेव्हा मी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, आविष्कारची रिसर्च कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमधून मी दुसऱ्या राऊंडमध्ये गेल्यानंतर मला माझ्या ज्या प्रतिस्पर्धी मॅडम होत्या त्यांनी एक मिनिट कमेंट आली आहे की संदीप दादा बुवा यांची आपला आवाज कमी येत आहे. माझ्या ज्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी मला असं विचारलं होतं की तुम्ही सगळं जे सांगताय शहरातल्या लोकांसाठी सांगताय, तर नाही, संगीत, मूळ संगीत जे आहे, लोकसंगीत आहे, हे सगळं आपल्या खेडेगावामध्ये आहे असं मला सांगायला आनंद वाटतो. आणि मला माझ्या गावाचे जे संस्कार आहेत त्याच्यामुळे कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचली आहे असं मला वाटतंय. या कोरोनाच्या काळामध्ये तर मग आता हे चिंता सतत केल्यामुळे आपल्यावरती स्ट्रेस जाणवतोय आणि हा स्ट्रेस सतत घेतल्यामुळे काय होतंय, तर हे हृदयविकारासारखे, बीपी सारखे हे आजार उद्भवतात. तर मग कुठला राग ऐकल्याच्या नंतर कुठले आजार कमी होतात, तर हे मला सांगावंसं वाटतं. कारण की हे आपली संस्कृती जरी असली तरी हे माहिती नाहीये. तुम्ही म्हणाल की राग तर माहिती नाहीये, तर मी त्यांना असं सजेस्ट करेन की त्यांनी सरळ सरळ बासरीची धून ऐकली पाहिजे, किंवा वीणा आहे किंवा सतार आहे
हे जे वाद्य आहेत हे वाद्य इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना डायबिटीस पेशंट आहेत त्यांनी राग बागेश्री ऐकला पाहिजे. ज्यांना रागामधलं काहीच कळत नाहीये, इन्स्ट्रुमेंटल राग ऐका असं म्हणतेय मी. आणि इन्स्ट्रुमेंटल राग जर काही कळतच नाहीये तर राग तुम्ही यूट्यूबला असं सर्च करा की म्युझिक फॉर रिलॅक्सेशन म्हणा किंवा मनशांतीसाठी संगीत म्हणा किंवा मग रागावर बागेश्री रागावर आधारित गीते. त्या रागावर आधारित जी गीते आहेत ती गीते जरी ऐकली तुम्ही तरी पण तुमचं जे ताण आहे तर हे कमी होतोय. तसंच राग दरबारी कानडा. राग दरबारी कानडा एक असा राग आहे की ज्याच्यामुळे सर्वात जास्त ज्यांना हायपर टेन्शनची व्याधी आहे तर राग दरबारी कानडामुळे, राग तोडीमुळे